म्हणून तुम्ही इकडे मुंबईकडे बघताय, आम्ही आमचा जीव म्हणून मुंबईकडे बघतो आहोत। आणि आम्हाला जर का हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न करत असाल तर पहिला आम्ही भाजपला परत सांगतो, तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढून टाका आणि मग आमच्याशी हिंदुत्वाच्या गप्पा करा। पहिला ते तुमचं फडकं आहे, फडकच आहे, तो भगवा असूच शकत नाही, कारण भगवा हा शिवसेनेच्या हातामध्ये आहे, शिवसैनिकाच्या हातामध्ये आहे। तुमच्या फडक्यावरचा हिरवा काढा आणि मग आमच्या अंगावरती या। आणि मग 100 वर्ष झाल्यानंतर मोहन भागवतांना मी सांगतोय की भागवत साहेब, हे तुमचे चेले चपाटे आहोत। 100 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला समाधान आहे का की ज्या कामासाठी 100 वर्ष संघाने मेहनत केली आणि त्या मेहनतीला आज लागलेली ही विषारी फळं, ही फळं बघितल्यानंतर तुमचं समाधान होतंय का? तुम्हाला आनंद मिळतोय का की यासाठी केला होता अट्टहास, ही विचारी सगळी फळं त्या झाडाला लागलेत? आणि मला असं वाटतं की कदाचित भागवत साहेबांना सांगता येत नसेल, पण आरएसएसचा हेतू ब्रह्मदेवाचा बाप होण्याचा असेल, पण ब्रह्मदेव नाही झाला, ब्रह्म राक्षस झालेला आहे। आणि मुद्दामून तुम्हाला सांगतो, मी ब्रह्म राक्षस हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो आहे। सगळ्यांनी घरी जाताना गुगलवरती ब्रह्म राक्षस या शब्दाचा अर्थ बघा। आमच्या अंगावरती हिंदुत्व म्हणून येताना मोहन भागवतांनी जे सांगितले, गेले काही वर्षातली त्यांची वाक्य आहेत। मुस्लिमों को लेकर आरएसएस चीफ मोहन भागवत की बैठक में लिया गया बड़ा निर्णय, अब घर घर पहुंचेगी टीम। आरएसएस प्रमुख मोहन भागवत ने दिल्ली में मुस्लिम धर्मगुरुओं के साथ बैठक की, जिसका उद्देश्य हिंदू और मुसलमानों के बीच की दूरी को कम करना है। पिछले 3 वर्षों से भागवत इस दिशा में सक्रिय है, मदरसों का दौरा कर रहे हैं और मुस्लिम नेताओं से मिल रहे हैं। हे जे बेंबीच्या देठापासून ओरडणारे भाजपडे आहेत त्यांना विचारतोय, मोहन भागवतांनी हिंदुत्व सोडले बोलण्याची हिंमत आहे का तुमची? आहे हिंमत? आणि हे एवढ्यापुरतं थांबलेलं नाहीये। या बातम्या ज्या आहेत, 2022 ची बातमी एक आहे की मोहन भागवत यांनी मशिदीला भेट दिल्यानंतर त्यांचे मुसलमानांचे जे सर्वोच्च नेते आहेत उमर अहमद इलियासी यांनी त्यांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला। हिंदुस्थान मधल्या मुसलमानांच्या सर्वोच्च नेत्याने मोहन भागवतांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला। जा भाजपड्यांना विचारा त्यांना जाऊन की हिंदुस्थानचे राष्ट्रपिता म्हणालेत का पाकिस्तानचे राष्ट्रपिता त्यांना म्हणालेत? आमच्या अंगावरती येतं। अरे तुम्हाला लाज लज्जा शरम काय आहे की नाही? एक तर काहीतरी ठरवा। आम्ही जे बोललो ते एवढ्यासाठी बोललो, ना आकार ना उकार ना ध्येय ना धोरण, कसाही वावरतोय, कसाही वाढतोय, कसाही पसरतोय। आणि जरा थांबा, मला बोलू द्या, नाही तर इकडून भाषण करा। हे एवढ्यापुरतं थांबत नाहीये। मोहन भागवत बोललेले आहेत की या देशामध्ये राहतो तो प्रत्येक जण हिंदू आहे। मग हे तुमचे जे चेले चपाटे करतायत, हिंदू मुस्लिम, आम्ही जे सांगतोय परत मी त्याच्यावर ठाम आहे की हा देश जो स्वतःचा मानतो तो आमचा आहे। त्या सोफिया कुरेशी ज्यांना हे भाजपवाले पाकिस्तानांची आणि अतिरेक्यांची बहीण बोलले होते, ती सोफिया कुरेशी आमची सगळ्यांची बहीण आहे। हे आमचं हिंदुत्व आहे। पण काहीतरी एक दिशा ठरवा, काहीतरी एक कुठे जायचं ते ठरवा। कारण एका बाजूला तुम्ही सोफिया कुरेशीला पाकिस्तानांची बहीण म्हणताय, अतिरेक्यांची बहीण म्हणताय, दुसऱ्या बाजूला बिल्किश बानोवरती अत्याचार करणाऱ्यांची तुम्ही स्वागत करून मिरवणूक काढताय, आणि त्याच वेळेला मोदी सांगतायत की मुस्लिम महिलांकडनं रक्षाबंधन करून घ्या। एका बाजूला बटेंगे तो कटेंगे म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला मोदी सांगतात की लहानपणी त्यांच्या आजूबाजूला मुस्लिम लोकांची सगळी वस्ती होती, त्यांच्या घरी ईदच्या वेळेला जेवण सुद्धा मुस्लिम घरातून यायचं। काय नेमकं तुम्ही देशप्रेमी तरी आहात का? नक्की तुम्ही हिंदू तरी आहात का? जा स्वतःच तपासून घ्या, हिंदू म्हणून काय असतं ते आहे की नाही नीट बघून या। आणि देशप्रेम तुम्ही आम्हाला शिकवताय। काल परवाकडे झालेली जी क्रिकेट मॅच एशिया कप, तो जिंकल्यानंतर जो माणूस
क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो तो माणूस बेशरम आहे. क्रिकेट आणि पाकिस्तान बरोबर कशाला थोतांड केली तुम्ही? ऑपरेशन सिंदूर तुम्हीच आम्हाला सांगितलं ना की पहलगाम मध्ये धर्म बघून धर्म विचारून गोळ्या घातल्या. हिंदू आहे घाल गोळी, हिंदू आहे घाल गोळी. मग एक तर तुमचं सरकार तिकडे 10 वर्ष बसले, तुमच्या देशामध्ये हिंदू सुरक्षित नाहीये. या देशामध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या घालणाऱ्या अतिरेक्यांच्या देशाबरोबर तुम्ही क्रिकेट खेळता. म्हणजे बाप देशप्रेमाचं नाटक करतो, ढोंग करतो आणि पोरगा क्रिकेट खेळतो. ही तुमची घराणेशाही. एका बाजूला तुमची नाचलेली कुजलेली सडकी ढोंगी घराणेशाही आणि दुसऱ्या बाजूला आमच्या ठाकरेंची घराण्याची परंपरा, ठाकरेंची घराणेशाही, ज्याचा मला अभिमान आहे. कशाला घराणेशाही बद्दल बोलता? आणि म्हणूनच तुम्ही किती जरी प्रयत्न केले तरी ही तुफान गर्दी, पाऊस पडतोय. आम्ही खुर्च्या बुडाखाली घेऊन बसणारी माणसं नाहीयेत. इकडे तर बघा खुर्ची असली काय नसली काय, खुर्ची आम्ही घेतो डोक्यावरती. आणि मुंबईच्या बद्दल जर का बोलायचं झालं, कारण आता निवडणुका मागून निवडणुका येणार. काल परवाकडे जेव्हा मी शेतकऱ्यांच्या दौऱ्यावरती गेलो होतो, पाहणी त्यांच्याशी बोलत होतो, शेतकरी उद्विग्न आहे, रडतोय. आणि काही जण मला येऊन बोलत होते की साहेब, तुमच्या काळात तुम्ही केलेली कर्जमुक्ती तशी आम्हाला पाहिजे, तुम्ही आम्हाला परत हवे आहात. म्हटलं आता दादा त्याच्यामध्ये जाऊ नकोस, पहिलं तुला संकटातून बाहेर काढावं लागेल. पण एक वाक्य बोलताना तो बोलून गेला, ते फार महत्वाचं आहे. म्हणून मी जी काल मागणी केली लाडक्या बहिणीबाबत, ती त्याच्यासाठी केलेली आहे. निवडणूक आल्यानंतर महिलांच्या अकाउंटमध्ये 1,500 रुपये टाकले गेले. आणि ही गोष्ट काही प्रमाणात आपण मान्य केली पाहिजे की महिला थोड्याशा नाही म्हटलं तरी जिकडे खायला अन्न नाही तिकडे 1,500 रुपये मिळत असतील आणि घरापुरते 1-2 रात्री मुलाबाळांना काहीतरी खाऊ देऊ शकत असेल तर महिला थोड्याशा नाही म्हटलं तरी अरे हे बरं चाललंय. पण तो शेतकरी बोलला की साहेब, ही भाजपची अवलाद आहे ना, ही आता पगारी मतदार तयार करते, पगारी मतदार. आपल्याला महाराष्ट्राने ठरवायचंय की आपण भाजपचे पगारी मतदार होणार की स्वाभिमानी मतदार व्हायचंय, हे आता तमाम महिलांनी ठरवायचंय. कारण पंतप्रधान तिकडे बसलेत. आज माझी अशी अपेक्षा होती की सर्व कामं रद्द करून 1 फुल आणि 2 हाफ जे आपल्याकडे आहेत, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री, ते तिकडे दिल्लीत जाऊन बसायला पाहिजे होते की माझा महाराष्ट्र आज बुडतोय, अतिवृष्टीमध्ये भिजून चाललाय, जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. सगळे निकष बाजूला ठेवून केंद्राकडनं आम्हाला भरघोस मदत द्या, 10,000, 20,000, 25,000 कोटी रुपये आम्हाला द्या. पण पंतप्रधानांना प्रस्ताव पाहिजे. देवेंद्र फडणवीसांचा अभ्यास सुरू आहे. अभ्यास होईपर्यंत त्यांना माहिती आहे की लोक विसरून जातात.